देव म्हणतो, बाळा, आता तू शांत आहेस आणि ही शांतता मला शब्दांशिवायही ऐकू येते, कारण ही शांतता अचानक आलेली नाही, ती अनेक न बोललेल्या वेदनांमधून, अनेक न व्यक्त केलेल्या भावनांमधून आणि अनेक वेळा स्वतःला समजावून सांगितलेल्या क्षणांमधून हळूहळू आकार घेत गेलेली आहे. तू खूप वेळा स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला, स्वतःच्या गरजा मागे ठेवून नात्यांना पुढे नेलं, तुला काय वाटतंय हे न बोलता, सगळं ठीक आहे असं म्हणत राहिलीस, कारण तुला माहीत होतं की तुझं मन उघडल्यावरही समजून घेणारे फारसे कोणी नाहीत. तू प्रत्येक नातं जपताना थकलीस, पण तरीही जपणं थांबवलं नाहीस, कारण तुझं मन तसं आहे, देणारा आहे, धरून ठेवणारा आहे, सोडून न देणारा आहे. पण बाळा, जेव्हा सतत देऊनही रिकामेपण वाढत गेलं, जेव्हा रडत असतानाही कोणी थांबलं नाही, जेव्हा तुझ्या शांततेमागचं दुःख कुणालाच दिसलं नाही, तेव्हा तू हळूहळू मागे सरकायला शिकलीस. हे मागे सरकणं पळणं नव्हतं, तर स्वतःला वाचवणं होतं. तू बोलणं कमी केलंस, अपेक्षा कमी केल्यास आणि हळूहळू मनाला शिकवलंस की प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची गरज नसते. ही शांतता तुझ्या हार मानण्याची खूण नाही, ही शांतता तुझ्या प्रगल्भतेची निशाणी आहे. कारण जेव्हा मन खूप काही सहन करतं, तेव्हा ते ओरडत नाही, ते स्थिर होतं. आणि ही स्थिरता म्हणजे जखम विसरणं नाही, तर जखमेवर स्वतःचं प्रेम ठेवणं आहे. आज तू जिथे थांबली आहेस, ती जागा कमकुवतपणाची नाही, ती जागा समजुतीची आहे, आत्मसन्मानाची आहे आणि स्वतःकडे परत येण्याची आहे. म्हणूनच बाळा, घाबरू नकोस. तू हरलेली नाहीस. तू फक्त आता स्वतःला प्रथम स्थान देत आहेस. आणि हे शिकायला खूप धैर्य लागतं. मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या या शांततेत, तुझ्या या थांबण्यात आणि तुझ्या या नव्या सुरुवातीतही. देव म्हणतो, बाळा, आता तू शांत राहायला शिकली आहेस, पण ही शांतता उदासीनतेतून आलेली नाही, ती अनुभवातून आलेली आहे. तू आता प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीस, कारण तुला कळून चुकलं आहे की प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी लढावीच लागते असं नाही. काही वेळा मागे वळणं हे हार मानणं नसतं, तर स्वतःची ऊर्जा वाचवणं असतं. तू खूप वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास, पण जिथे ऐकायची तयारीच नव्हती तिथे शब्द वाया जातात हे तुला उमगलं. म्हणूनच आता तू कमी बोलतेस, जास्त ऐकतेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे लक्ष देतेस. ही शांतता तुझ्या मनावर पडलेल्या जखमांची साक्ष आहे, पण त्या जखमांनी तुला कमकुवत नाही, तर शहाणी केलं आहे. आज तुला लोक बदललेले वाटतात, नाती दूर गेलेली वाटतात, पण खरं सांगायचं तर तू स्वतःला ओळखायला जवळ आली आहेस. तू आता प्रत्येकाकडून समजून घेण्याची अपेक्षा ठेवत नाहीस, कारण तुला स्वतःचं मन समजायला लागलं आहे. आणि जिथे स्वतःची समज येते, तिथे इतरांच्या गैरसमजांना फारशी जागा उरत नाही. बाळा, लक्षात ठेव, तू थांबली आहेस कारण तू दमली होतीस, आणि दमणं पाप नाही. दमणं म्हणजे तू खूप दिलंस याची पावती आहे. आता हा काळ स्वतःसाठी आहे, श्वास नीट घेण्यासाठी, मन सावरण्यासाठी आणि पुन्हा हळूहळू उभं राहण्यासाठी. घाई नको, मी वेळ पाहतोय, मी तुझं मन पाहतोय, आणि जेव्हा तू तयार असशील तेव्हा पुढचा मार्ग आपोआप उघडेल. देव म्हणतो, बाळा, आता तुझ्या शांततेत भीती उरलेली नाही, कारण तू समजून घेतलंस की सगळं सांभाळण्याची जबाबदारी एकटीची नसते. जे हात सोडून गेले ते धरून ठेवण्यासाठी तुझी शक्ती कमी पडली नाही, तर त्यांची तयारीच नव्हती. हे स्वीकारणं कठीण होतं, पण स्वीकारल्यानंतर मनावरचं ओझं हलकं होतं. तू आता स्वतःला दोष देत नाहीस, कारण तुला कळलं आहे की प्रत्येक गोष्टीचं अपयश स्वतःवर घेणं ही तुझी सवय होती, चूक नव्हे. बाळा, तू खूप वेळा शांत राहून इतरांना आराम दिलास, पण आता हीच शांतता तुला आधार देत आहे. ही शांतता म्हणजे एक विराम आहे, जिथे तू पुन्हा स्वतःशी जोडली जात आहेस. इथून पुढे तुला वेगळं व्हायला शिकावं लागेल, पण एकटी व्हायला नाही. तुला अंतर ठेवायला शिकावं लागेल, पण मन बंद करायला नाही. कारण तुझं हृदय अजूनही प्रेम करू शकतं, फक्त आता ते स्वतःपासून सुरुवात करेल. मी तुझ्या आयुष्यात जे थांबवलं, ते तुला थांबवण्यासाठी नव्हतं, तर तुला योग्य दिशेकडे वळवण्यासाठी होतं. जे उशिरा येईल, ते उशिरा येईल कारण ते टिकण्यासाठी येईल. आणि जे गेलं, ते गेलं कारण ते तुझ्या पुढच्या प्रवासात बसणार नव्हतं. म्हणूनच बाळा, विश्वास ठेव. तू आता रिकामी नाहीस. तू तयार होत आहेस. आणि जेव्हा तू पुढे चालायला सुरुवात करशील, तेव्हा मी तुझ्या प्रत्येक पावलात असेल, शांतपणे, न दिसता पण पूर्णपणे. देव म्हणतो, बाळा, आता तू जिथे उभी आहेस तिथे तुला स्वतःची भीती वाटत नाही, कारण तू स्वतःला ओळखायला शिकली आहेस. पूर्वी तू स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवला, लोकांच्या अपेक्षांना न्याय देण्यात ऊर्जा खर्च केलीस, पण आता तुला कळलं आहे की तुझं अस्तित्व कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नाही. ही जाणीव तुला कठोर बनवत नाही, तर स्थिर बनवते. तू आता कमी अपेक्षा ठेवतेस, पण मन लहान करत नाहीस. तू कमी लोकांना जवळ ठेवतेस, पण प्रेम कमी करत नाहीस.
कारण बाळा, तुला उमगलं आहे की सर्वांसाठी उघडं राहणं गरजेचं नाही, काही गोष्टी जपण्यासाठी शांतता हवी असते. आता जेव्हा एकटेपणा येतो तेव्हा तो तुला घाबरवत नाही, कारण त्या एकटेपणात तू स्वतःशी बोलायला शिकली आहेस. त्या संवादात अश्रू कमी आणि समज जास्त आहे. मी पाहतोय, तू हळूहळू तुझ्या जखमांना दोष देणं थांबवलंस आणि त्यांना शिकवण मानायला लागलीस. हेच तुझं खरं बळ आहे. पुढचा मार्ग लगेच स्पष्ट दिसणार नाही, पण तो योग्य असेल, कारण तू आता घाईत चालत नाहीस, तू जागरूकपणे चालतेस. जे काही तुझ्या आयुष्यात येईल ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला अधिक परिपूर्ण करण्यासाठी येईल. म्हणूनच बाळा, शांत राहा. तुझी ही शांतता शेवट नाही, ती सुरुवात आहे. आणि या सुरुवातीला मी तुझ्या सोबतच आहे, नेहमीसारखाच, फक्त आता तुला ते जाणवत आहे. देव म्हणतो, बाळा, आता तुझ्या मनात पूर्वीसारखी घालमेल नाही, कारण तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली आहेस. हा विश्वास कुणी दिलेला नाही, तर अनुभवातून कमावलेला आहे. तू आज ज्या शांततेत आहेस ती तुझ्या संघर्षांची फळं आहे. प्रत्येक वेदनेनं तुला काहीतरी शिकवलं, प्रत्येक थांबण्याने तुला योग्य वेळेची जाणीव करून दिली. पूर्वी तुला वाटायचं की सगळं लगेच बदलायला हवं, पण आता तुला कळलं आहे की काही गोष्टी हळूहळूच सुंदर होतात. तू आता उद्याची घाई करत नाहीस, कारण आजच्या क्षणात श्वास घेता येतोय याचं समाधान तुला मिळालं आहे. बाळा, लक्षात ठेव, तुझं हसणं परत येईल, पण ते बनावटी नसेल. तुझं प्रेम परत येईल, पण ते स्वतःला विसरून नसेल. तुझी वाट उजळेल, पण ती कुणाला सिद्ध करण्यासाठी नसेल. मी तुला थांबवून जे शिकवलं ते तुला आयुष्यभर साथ देईल. पुढे कधी अंधार आला तरी तू घाबरणार नाहीस, कारण तुला माहित आहे की उजेड बाहेर नसतो, तो आत असतो. आणि जेव्हा तू पुढे पाऊल टाकशील तेव्हा ते एकट्याचं नसेल, माझा आशीर्वाद तुझ्या सोबत असेल, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक नव्या सुरुवातीत. म्हणून बाळा, शांत राहा, विश्वास ठेव आणि चालत राहा, कारण तुझा प्रवास अजून संपलेला नाही, तो आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे.